राज्यामध्ये 100% पीक पाहणी होणार आहे। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात पीक पाहणी होईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। यंदाच्या खरीप हंगामासाठी ही पीक पाहणी महत्त्वाची आहे। राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्यानं 100% पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी, असे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत। राज्यामध्ये विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी, पूरस्थिती तसंच काही तांत्रिक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना विधी 3 व विधी 5 वर्ष बीपीएड, एमपीएड, एमएड आणि बीएड, एमएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आलेला नाही। त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान त्यासाठी विशेष प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हित लक्षात घेता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हा निर्णय घेतलेला आहे। यंदा 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीच्या 108% तर राज्यात सरासरीच्या 120% पावसाची नोंद करण्यात आली। राज्यामध्ये 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये 994.5 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो। यंदा 1189.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। राज्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये झाली आहे। तिथे सरासरीच्या 61% अधिक पाऊस नोंदवला गेला। तर सातारा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 20% कमी पावसाची नोंद झाली। कोकण विभागात पालघर वगळता इतर भागात सरासरी इतकीच पावसाची नोंद झाली आहे। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मनसे मदत करणारे शेतकऱ्यांना अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप सुरू असताना मनसेकडून थेट शेतीसाठी आवश्यक बी बियाणं, खतं आणि अवजारं मदत म्हणून देण्यात येणार आहेत। नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून तिथल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या माहितीनंतर किती गावांना आणि शेतकऱ्यांना मदत करायची याचा निर्णय घेतला जाईल। दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना या वस्तू मिळतील असा मनसेचा प्रयत्न असेल। एक महत्त्वाची अपडेट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली। डॉक्टर हेडगेवार भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते, तसंच राष्ट्र निर्माणात त्यांनी मोठी भूमिका बजावल्याचं त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे। राष्ट्रपतींना पत्र लिहून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। राष्ट्रपतींना हे पत्र देण्यात आले। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे। संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या मागणीकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबईतल्या दादर भागाला वाहतूक कोंडीचा ताण जाणवतोय। वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी प्रभादेवी इथला जुना पूल तोडल्यामुळे कोंडी होतीये। दादर व्यापारी संघानं या प्रश्नी पालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र लिहून यावर युद्धपातळीवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे। गणेशोत्सवानंतर प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालाय। मात्र वाहतुकीचं कोणतंही नियोजन न करता हा पूल पाडायला सुरुवात झाली। या पुलाला समांतर असलेले करीरोड पूल आणि टिळक पूल या ठिकाणची वाहतुकीची वर्दळ वाढली आहे। दादर परिसरात टिळक पुलाजवळचा अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यावर दुतर्फा उभ्या केलेल्या गाड्या यामुळेही कोंडीमध्ये भर पडतीये। वरळी शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवीचा पूल तोडल्यानंतर आता याचा ताण जो आहे हा दादरच्या टिळक ब्रिजवर यायला सुरुवात झालेली आहे। आपण टिळक ब्रिजची सध्याची दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सकाळीच्या सुमारास आता होताना आपल्याला दिसते। खरं तर सकाळच्या सुमारास या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पथारीवाले असतात, यासोबतच शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाड्या असतात, कामावर जाणारी मंडळी असतात आणि या सर्वांना आता ह्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळं अनेक जण खरेदीसाठी या परिसरामध्ये येत असतात। त्यामुळं त्यांच्या गाड्या यासोबतच त्यांना देखील या अडचणींचा सामना करावा लागतोय। करी रोडच्या ब्रिजवर देखील अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। तासनतास वाहतुकीमध्ये नागरिक अडकत आहेत, अशा पद्धतीचं सध्या या संपूर्ण परिसरामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन दीपक महाजनसह निलेश बुधावले, एबीपी माझा, दादर, मुंबई।
ठाणे शहरात वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. दररोज संध्याकाळी ठाणेकरांना वाहतूक कोंडीत तासनतास अडकावं लागतंय. सध्या 15 ते 20 मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल 1 ते 1.5 तास लागत असल्यानं प्रवासी संताप व्यक्त करतायत. ठाणे, घोडबंदर, भिवंडी शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाहतूक कोंडी होतीये आणि यामुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले. घोडबंदर आणि ठाणे मार्गावर मेट्रो प्रकल्पाची कामं सुरू आहेत. याशिवाय घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा जोडणीचं काम सुरू आहे. आनंदनगर भागात त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे, तर मानपाडा इथेही मेट्रो प्रकल्पाचं काम जोरदार सुरू आहे. तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. तरेळेपासून वैभववाडीपर्यंत अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डेच खड्डे असल्यानं वाहन चालकांना कसरत करत वाहनं हाकावी लागतायत. तर रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात 2 ते 3 फुटांचे खड्डे असल्यानं गाडी सावकाश चालवावी लागते आणि त्यामुळे 1 तासाच्या प्रवासाला 2 ते 3 तास वेळ जात असल्याची माहिती वाहन चालकांनी दिली आहे. आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी. तरेळ कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची पूर्णपणे दुरावस्था झालेली पाहायला मिळते. हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच काय कळायला मार्ग नाही. कारण आपण जर पाहिलं असेल तर ठिकठिकाणी अशा पद्धतीची अवस्था जी आहे ती या राष्ट्रीय महामार्गाची झालेली आहे. या तरेपासून वैभववाडीपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते. काही ठिकाणी सिमेंटचा रस्ता जो आहे तो झालेला आहे, मात्र सर्वाधिक रस्त्यात खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना याचा नाहक त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे की 2-2, 3-3 फुटाचे मोठे मोठे खड्डे आहेत. गाडी चालवताना गाडीच्या पूर्ण फर्स्ट किंवा सेकंड या गिअरवरून गाडी चालवावी लागते आणि कोणत्याही प्रशासनाचे इथे काही फलक नाही किंवा काही नाही. पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. तळेरे कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गात ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय. कॅमेरापर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वैभववाडी, सिंधुदुर्ग. कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला. रात्रीच्या अंधारात कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं. फुलेवाडी येथील स्लॅब कोसळल्याच्या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झालाय. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली आहे. स्लॅब टाकत असताना अचानक स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते. 4 लोक जे आपण CPR मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल. दरम्यान कोल्हापुरातून या परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कोल्हापूरच्या फुलेवाडी या ठिकाणी जे अग्निशमन दलाच्या इमारतीचं बांधकाम चालू होतं त्याचा स्लॅब आहे तो कोसळ आणि या स्लॅब खाली जवळपास 4 जण अडकल्याची माहिती आहे ती मिळाली होती आणि त्याच्यानंतर आता जी प्रशासनानं माहिती दिली त्यामध्ये या चौघांनाही बाहेर काढलेलं आहे. त्यातील एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते. बचाव कार्यामध्ये अडथळा येत होता. आता या चौघांनाही बाहेर काढल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आपल्याला मिळते. मात्र काही जण जर अडकले असतील तर या सगळ्यांना आणखी पुन्हा एकदा या स्लॅबची पाहणी आहे ती केली जात आहे. आणखी कोण या ठिकाणी अडकलं आहे का हे देखील पाहिलं जाते आणि जर कोण अडकलं असेल तर त्यांना देखील या ठिकाणी बचाव कार्य करून बाहेर काढलं जाईल असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगितले. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. मीरा रोडमध्ये गरबा दरम्यान अंड फेकल्यानं मोठा वाद झाला. या प्रकरणी रहिवाशावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीरा रोड पूर्वेतील JP नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीमध्ये सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान हा वाद झाला. गरबा सुरू असतानाच अंड फेकल्याप्रकरणी एस्टेला बिल्डिंगचा रहिवासी मोहसिन खान विरोधात काशीमिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दरम्यान मोहसिन खानला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी त्याला नोटीस देऊन आज सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले. गरबा नवरात्रोत्सव चालू असताना गरब्यावरती काही 16व्या मजल्यावरून काही समाजकंटकांनी अंडे फेकली गेली. सिनियर साहेबांना फोन केला की साहेब म्हणजे जे काय घडले सगळ्या पोलिसांच्या समोर घडलेले आहे तर त्यांच्यावरती कारवाई करा. तर साहेब बोलले ठीक आहे कारवाई करू, आम्हाला इन्व्हिटेशन सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळी बघू द्या. भारतीय न्याय संहिताच्या 1300 कलम दाखल केलं आणि त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला. देवीच्या मिरवणुकीवरून हिंगोलीतील वेलतुरा गावामध्ये 2 गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली.
देवीची मिरवणूक गावातील मारुती मंदिराजवळ आल्यावर घोषणा देण्यात येत होत्या आणि त्यावरूनच हा वाद सुरू झाला. राड्यावेळी 2 गटांमध्ये लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी झाली. दरम्यान वादाचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळ भीषण अपघात झालाय. कारनं दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर दुचाकी 50 फूट खोल खड्ड्यात कोसळली आहे. खडकेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली. अपघातामध्ये दुचाकीस्वारासह 2 गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातम्यांसह पाहत रहा एबीपी.